दिले अशा सर्व लोकांनी या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला हजर राहायचे। या ठिकाणी आयोजकाकडून त्यांचा साभार सत्कार सुद्धा होणार आहे, तर सर्व लोकांनी या ठिकाणी बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला हजर राहायचे। थोडंसं लवकरच या ठिकाणी आयोजकांनी त्यांना बोलवलंय, कारण 1-2 मॅचेस सुद्धा पाहायला मिळतील आणि आपल्या मुलांचं कौतुक सुद्धा होईल। बघा पांडुरंग रोड लाईन्स, तात्यासाहेब एक्सप्रेस, तात्यासाहेब सुद्धा हजर, संघ सुद्धा हजर। तोच उत्साह ऑक्शन पासून ते आजचा शेवटचा दिवस आहे तरी तोच उत्साह, जोश आहे। बघा टीम मध्ये एक वेगळा जोश आहे, मालकांमध्ये सुद्धा। आणि तर आप्पा सुद्धा हजर आहेत, जयसिंग आप्पा बक्षीस वितरणाच्या कार्यक्रमाला हजर व्हा। आप्पा सुद्धा आपल्या टीमला बघा शुभेच्छा द्यायला आलेत या ठिकाणी। चला न्यू स्टार वॉरियर्स, तुमचे 2 फलंदाज आतमध्ये येऊ द्या आणि बाकीची टीम तुमची मांडपात मध्ये डगआउट मध्ये जाऊ द्या। बघा या ठिकाणी शिस्तीचं पालन म्हणून आयोजकांकडून या ठिकाणी एक सूचना देण्यात आलेली आहे। मॅच झाल्यानंतर दोन्ही संघांना विनंती आहे की या ठिकाणी दोघांनी हँडशेक करून जो काही निकाल असेल तो ऍक्सेप्ट करून या ठिकाणी हँडशेक करायचा आणि मगच मैदानाच्या बाहेर जायचे मॅच झाल्यानंतर। न्यू स्टार वॉरियर्स सूचना ऐकली का? स्वप्नील येवले, या ठिकाणी अमित जगताप, अभिषेक वरकडे सूचना ऐकली का? मॅच झाल्यानंतर या ठिकाणी दोन्ही संघांनी हँडशेक करायचे आणि जो काही निर्णय असेल तो मान्य करून मगच मैदानाच्या बाहेर जायचे। ट्रॉयली पशी, कॅमेऱ्याच्या ट्रॉयली पशी बसलेली पोरं आणि जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत त्यांना विनंती आहे, या ठिकाणी बॉल जोरात येतो, लागण्याची शक्यता आहे, तर थोडस बाजूला बसायचे, इथं बॉल येणार नाही। बघा बेसिक नियम काल म्हणजे जे प्रथम नियम आहेत संघांसाठी ते काल सांगितलेले होते, जसं की तुमचा संघाचा टी शर्ट म्हणा, जे काही किट आहे ते घालूनच तुम्हाला या ठिकाणी मैदानात यायचंय। या ठिकाणी ट्रॅक पॅन्ट, शूज आणि आपल्या संघाचा टी शर्ट या गोष्टी मैदानाच्या आधी या ठिकाणी येणं गरजेचं आहे। इकडे बस। पंचांना थोडी विनंती आहे, या ठिकाणी मी स्टार्ट सांगेन त्याच्यानंतर चालू करा। आयोजक कमिटीने सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहा, जेणेकरून रिव्ह्यू घेतात लोक डिसिजन साठी, काय कोण ऑब्जेक्शन घेतं त्यावेळेस तुम्ही या ठिकाणी असलं पाहिजे। हे बघा या ठिकाणी पंचांकडून सुद्धा सूचना आलेली आहे की प्रत्येक वेळेस तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही। ज्या प्रकारे स्टँडर्ड नियम आहे क्रिकेटचा त्याप्रमाणे एका इनिंग मध्ये 2 रिव्ह्यू असतात, तसं प्रत्येक टीमला 2च रिव्ह्यू मिळतील एका इनिंगला, आणि अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी याच्यामध्ये काउंट होणार नाही। बघा दिवस दुसरा चालू करायचे का? गणपती बाप्पा मंगलमूर्ती भैरवनाथाच्या नावानं चांग भले। आणि बघा ही तात्यासाहेब एक्सप्रेस आहे, मी म्हणलं होतं का नाही ही थांबत नाही। पहिला बॉल आणि मनसूर शेख सारखा फलंदाज बघा विकेट घेतलेली आहे। अभिषेक वरकडे पहिल्याच बॉलला पहिली विकेट, त्रिफळा चितकेला। पांडुरंग रोड लाईन्स बघा काल सुद्धा धमाका केला होता या टीमने आणि आज सुद्धा थांबली नाही, पहिल्या बॉल पासून सुरुवात केली आहे। पण न्यू स्टार वॉरियर्सला सुद्धा कमी समजू नका, एक फलंदाज आउट झाला म्हणून काय होत नाही, अजून मागे 7 बाकी आहेत।
स्वतः कॅप्टन आणि आयकॉन स्वप्नील येवले खेळायला. दुसरा बॉल, पंच रन सांगा. 1 रन. बघा हरिदास लोंढे कालच्या मॅच मध्ये उत्कृष्ट खेळाडू आणि आता सुद्धा बॉल अडवलेला आहे. हे बा या ठिकाणी पंचांकडून सूचना आलेली आहे की वर या आपा वर या. बॉल येतो तिथे, या वर या. बघा या ठिकाणी सूचना आलेली आहे पंचांकडून सुद्धा की काल मला वाटतं श्रीराज जम्बो 11ला 3 रनांची पेनल्टी बसली होती बोलण्यामुळं, तर ती कोणाला बसू नये आणि त्यासाठी कुणी मध्ये बोलायचं नाही असं त्यांनी सांगितलेलं आहे. तर दोन्ही संघांना एकदा ही सूचना लक्षात घ्यायची आणि मध्ये बोलायचं नाहीये. पहिलं षटक या ठिकाणी स्वप्नील येवले खेळताना आणि हा चौकार. 4 रनांची वाढ या ठिकाणी न्यू स्टार वॉरियर्स संघाच्या स्कोअर मध्ये. पहिलं षटक कंप्लीट अभिषेक वरकडेचं. बघा चांगलं षटक टाकलं पण शेवटच्या बॉलला चौकार सुद्धा मिळाला न्यू स्टार वॉरियर्सला. या ठिकाणी 1 षटक न्यू स्टार वॉरियर्स संघाचा स्कोर आहे 7 धावा. विनायक जाधव किसनवीर कॉलेजचे खेळाडू. बघा उत्कृष्ट फिल्डिंग लावली बघा पांडुरंग रोड लाईन्सनं अजय जगताप यांच्या रूपानं. बघा एकही बॉल पूर्ण मागे सोडत नाहीत प्रथमेश जगतापनं. सुंदर चेंडू अडवला. बाउंड्रीवरची फळी बघितली का अभिषेक वरकडे, मुकुंद येवले, अविनाश जगताप, प्रथमेश जगताप आणि पुढे अजय जगताप. आणि तेवढ्याच जिद्दीने इथं या ठिकाणी विनायक जाधव स्वप्नील येवले सुद्धा खेळतायत की आम्ही बॉल बाहेर घालवणारच. बघा 1 नाही 1 अडवली, 1 गेली पण 1 अडवली. 2च्या जागी 1च रन मिळाली. जोरदार मारला आणि हा चौकार मिळाला. कॅप्टन म्हणतोय न्यू स्टार वॉरियर्सचा किती चांगली फळी असू द्या या ठिकाणी मी बॉल बाहेर मारणारच. सुंदर मारला स्वप्नील येवले यांच्या बॅटमधून. दुसरा चौकार या ठिकाणी संघासाठी. 4 धावांची वाढ न्यू स्टार वॉरियर्सच्या स्कोअर कार्ड मध्ये. आणि हे काय मयूर कांगडेने उत्तम बॉल टाकत या ठिकाणी स्वप्नील येवले यांना माघारी पाठवलेले. या ठिकाणी दुसरं षटक पूर्ण झालेलं आहे आणि धाव संख्या झालेली आहे 14 रन. या ठिकाणी न्यू स्टार वॉरियर्सची धाव संख्या आहे 14 रन. बघा हे दोन्ही संघ चांगले आहेत. काल सुद्धा सगळ्या मॅच मध्ये यांची चांगली कामगिरी होती. म्हणजे या लीगच्या म्हणजे ज्या राऊंडच्या मॅचेस होत्या या दोन्ही संघांनी उत्कृष्ट कामगिरी केली. या ठिकाणी कालचा स्टार खेळाडू प्रथमेश प्रवीण येवले क्रीजवर आलाय आणि त्याच्या जोडीला विनायक जाधव. या ठिकाणी अनुभव आणि नवी उमेद दोन्ही ठीक या ठिकाणी क्रीजवर खेळतीये. मुकुंद येवले उत्कृष्ट क्षेत्ररक्षण. या ठिकाणी हरिदास लोंढे. बघा ही दोन्ही नवीन खेळाडू आहेत. हरिदास लोंढे समोर आणि प्रथमेश येवले समोर, दोघे उत्कृष्ट खेळाडू. छान मारला बघा प्रथमेशनं. नाही आणि 2 रोखू शकत नाहीत. 2 रन आताच्या. छान टाकला बघा. बॉल मारला परंतु बॉलरच्याच हातात आला. 2 धावा या ठिकाणी पंचांनी दिलेले आहेत. बघा या ठिकाणी सुंदर असं नियोजन या प्रीमियर लीगचं आयोजकांनी केलं. या आयोजकांमध्ये कोणी मोठं नाहीये बरं का, ही सगळी युवा पोर आहेत. या ठिकाणी बॉल गेलेला आहे तो ठीक आहे, आलाय बॉल आलाय. सुंदर असं नियोजन केलं. त्यांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. आयोजक कमिटीमध्ये कोणी एका आळीचा नसून ही सर्व गावातली पोरं आहेत. आज गावातली पोरं सगळी एकत्र खेळतायत. आनंद आहे. ही युवा पिढी अशीच घडावी, एकत्र राहावी आणि गावच्या प्रत्येक कार्यक्रमात
या ठिकाणी यांनी असाच एकत्र सहभाग घ्यावा यात आनंद आहे. या ठिकाणी 3 षटक पूर्ण, या ठिकाणी 3 षटक पूर्ण. न्यू स्टार वॉरियर संघाचा स्कोर आहे 21 धावा. बघा ही चर्चा झाली पाहिजे, स्ट्रॅटेजिक चर्चा म्हणतात याला. याच्यामध्ये ठरवतात काय करायचंय. पुढची 2 षटकं बाकी आहेत. या ठिकाणी पांडुरंग रोडला संघाला पाण्याची गरज आहे. आयोजकांनी थोडं नियोजन करा. पाण्याचं सौजन्य या ठिकाणी श्रीराज वॉटर सप्लायर श्रीराज अक्षय जगताप यांच्यातर्फे चला 2 षटक बाकी. बघा पहिली मॅच आजच्या दिवसाची. दोन्ही संघ चांगले, सुरुवात चांगली. या ठिकाणी आयोजकांना विनंती आहे यूट्यूब लाईव्हची लिंक या ठिकाणी प्रत्येक ग्रुपवर काल जशी शेअर केली होती तशी शेअर करा. आपल्या माता भगिनी आप्तेष्ट आणि ज्येष्ठ लोक या ठिकाणी ज्यांना या ठिकाणी क्रिकेटचा बघायला आस्वाद घेता येत नाही ते लाईव्हला बघून किंवा परगावी असलेले आपले मित्रमंडळी पाहुणे हे सगळे या ठिकाणी लाईव्हला ही मॅच बघून त्याचा आस्वाद घेतील. तर ती लिंक सर्वांना शेअर करा. या ठिकाणी यूट्यूब लाईव्हचं सौजन्य या ठिकाणी कुणाल जगताप, ओंकार जगताप आणि आकाश मोळीक यांच्यातर्फे दिलेले आहे. बघा या यूट्यूब लाईव्ह मुळे खूप फायदा झाला डिसिजन मध्ये. चौकार. बघा हा विनायक जाधव आहे, किसनवीर कॉलेजचा माजी खेळाडू आहे. आणि आता न्यू स्टार वॉरियर्सचा उत्कृष्ट खेळाडू. जरा 1-2 मिनिटं पंच. चल चालू करा. हे बघा प्रथमेश येवले, आपण बोलायचं नाहीये, नो बॉल आहे, काय बॉल आहे. सर्वांना विनंती या ठिकाणी दोन्ही संघांना की तुम्ही बाहेरून काय बोलू नका. हा जो काय असेल नो बॉल असेल किंवा बॉल असेल त्याच्यासाठी आपण यूट्यूब लाईव्ह ठेवलेले. जरी पंचांना या ठिकाणी नाही दिसलं, गोष्टी क्विक होतात या ठिकाणी, जलद असतात आणि त्यासाठी रिव्ह्यू घेतलेला आहे. आणि हा नो बॉल आहे. बघा या ठिकाणी आयोजक सुद्धा हजर आहेत या ठिकाणी बघायला, नुसते पंच नाहीत. पंच या ठिकाणी रन सांगा आत्ताच्या. एकच रन या ठिकाणी. ऐका आत्ताचा रिव्ह्यू जो आहे तो सक्सेसफुल आहे. तर बॅटिंग वाल्या टीमचे दोन्ही रिव्ह्यू या ठिकाणी आहेत, अजून अवेलेबल आहेत. घाई केली आणि प्रथमेश आउट झाला. या ठिकाणी जे लाईव्हचं सौजन्य आहे आपल्याला ते स्पोर्ट्स ऑन लाईव्ह in या ठिकाणी प्रीतम लोखंडे यांचे या ठिकाणी मी स्वागत करतो. हे बघा वारंवार सूचना देऊन तुम्ही बोलू नका. विनायक जाधव, ऐका 2 मिनिटं ऐका. आयोजक विकास जगताप ऐका. मुकुंद येवले 2 मिनिटं ऐका. कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन या चर्चेत फक्त भाग घ्या. बोलला का? ऐका मी पण ऐकले मागाशी प्रथमेश सुद्धा बोलला होता. पण मला वाटतं न्यू स्टार वॉरियर्सला आपण एकदा वॉर्निंग देऊन सांगू, पुढच्या वेळेस तुम्हाला पेनल्टी लागेल. तुम्ही बोलू नका. विनंती आहे, पंच आहेत आपल्याकडे नो द्यायला बॉल. तुम्ही आपापसात चर्चा करा, काय प्रॉब्लेम नाही. बघा इथं हा हे बघा बॅट्समनना एक सूचना आहे. जर समजा तुम्हाला वाटतं की पंचांना नो बॉल आहे, पंचांनी नाही दिला, तर तुम्ही येऊन ऑब्जेक्शन घेऊ शकता. तुम्ही पंचांना सांगा. हा रिव्ह्यू घ्या, तुम्ही ऑब्जेक्शन घ्या, काय प्रॉब्लेम नाही. आत्ताच्या 5 धावा आहेत का? ठीक आहे.
स्वप्नील येवले, या गोष्टीने काय होतंय डिस्टर्बन्स येतोय बघा. आता पण व्यत्यय आला. आताचा नो बॉल आहे. स्कोर या ठिकाणी झालाय 33 रन. तुमचं जे काय ऑब्जेक्शन आहे, जी काय विनंती आहे तुम्ही पंचांना सांगा. या ठिकाणी रिव्ह्यू अवेलेबल आहे आणि तो आपण घेऊया, काय प्रॉब्लेम नाही. या ठिकाणी युट्यूब लाईव्ह आहे, आयोजक आहेत बघा, सगळ्या गोष्टी या ठिकाणी चांगल्या आहेत, कोणाला कसल्याही प्रकारची अडचण होणार नाही. सुमित जगताप आताची एकच धावे. अभिषेक वरकडे आपल्या संघासाठी चौथं षटक टाकताना एक धाव घेतली बघा सुमित जगताप. या ठिकाणी 4 षटक पूर्ण, संघाची धावसंख्या 36 रन. बघा सुरुवात कठीण होती पण या ठिकाणी सावरली. विनायक जाधव यांनी प्रथमेशनं थोडी घाई केली, आउट झाला, पण या ठिकाणी पुन्हा एकदा साथ द्यायला सुमित जगताप आलेले आहेत. मुकुंद येवले पांडुरंग रोड लाईन्सचे कॅप्टन या ठिकाणी 5वं आणि शेवटचं षटक घेऊन आलेले आहेत आपल्या संघासाठी. विनायक जाधव सामना करताना मला नाही विचारायचं आउट आहे का नाही, ते पंच सांगतील आणि आउट आहे. विनायक जाधव थोडीशी घाई केली आणि उचलून मारला, 1 रन घ्यायच्या नादात आउट झाले. कुंदन गोळे बघा मुंबईत सुद्धा खेळतो आणि या ठिकाणी शेंदूरजने आपल्या गावी सुद्धा खेळतोय. न्यू स्टार वॉरियर्सचं प्रतिनिधित्व करताना मुकुंद येवले टाकतोय शेवटचं षटक आपल्या संघासाठी. 1 धाव चोरली बघा. सुमित जगतापला स्ट्राईक दिली कुंदननं. बघा ही पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस आहे. चांगला चेंडू मारला, बॉल सहजासहजी मागे सोडत नाही आणि त्याच उत्कृष्ट पद्धतीने ही न्यू स्टार वॉरियर्सची पोरं सुद्धा खेळतायत. बॉल बाहेर मारायचा प्रयत्न करतायत, बॉल जज करतायत. या ठिकाणी कुंदन गोळे रनआउट. उत्कृष्ट फिल्डिंग बघा या ठिकाणी अजय जगताप यांनी केली आणि त्याच जलद गतीने थ्रो टाकला मुकुंद येवलेकडे आणि रनआउट झाले कुंदन गोळे. सागर बसवंतच्या रूपात नवीन फलंदाज या ठिकाणी न्यू स्टार वॉरियर्सचा इथे आलेला आहे. शेवटचं षटक. सुंदर क्षेत्ररक्षण या ठिकाणी मयूर कांगडेने केलं बघा. ही पोरं बॉल बाहेर सोडत नाहीत, युवा पोरं आहेत, चपळ आहेत. बॉलवर नजर बसलेली आहे यांची, किती जोरात मारला तरी बॉल बाहेर सोडत नाहीत. काय अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी घेतलेला आहे. षटक झालंय का? या ठिकाणी षटक झालेलं आहे. धाव संख्या या रिव्ह्यू नंतर सांगण्यात येईल. या ठिकाणी आउट आहे, सागर बसवंत आउट आहे आणि 40 करायचं ना. या ठिकाणी धाव संख्या झालेली 39 धावा न्यू स्टार वॉरियर्सची आणि 40 धावा या ठिकाणी जिंकायला पांडुरंग रोड लाईन संघाला करायच्यात. मुकुंद येवले तुमची चर्चा मैदानाच्या बाहेर घेऊन जाऊन करा. बघा ही स्ट्रॅटेजिक चर्चा आहे फलंदाजीच्या आधीची. स्कोर करायचा आहे 40 रन. कसा करायचा, कोणी खेळायचं, किती खेळायचं आणि न्यू स्टार वॉरियर्स तिकडे डिफेन्सिव्ह चर्चा करते की कशा रन अडवायच्या, कशा नाही करून द्यायच्या. दुसरी मॅच आहे हे बघा. या ठिकाणी दुसरी मॅच आहे श्रीराज जम्बो 11 वर्सेस न्यू बॅग हाऊस वॉरियर्स.
आणि न्यू बॅग हाऊस वॉरियर्सनं जो टॉस जिंकलाय त्याचं डिसिजन पेंडिंग आहे. कॅप्टन दिलीप जगताप आणि आयकॉन अक्षय सावंत यांनी लवकरात लवकर डिसिजन सांगायचं आहे. या मॅचची दुसरी इनिंग या ठिकाणी चालू होती. आता पहिल्या मॅचची दुसऱ्या मॅचची डिसिजन जी पेंडिंग आहे टॉस उडवल्यानंतरची ती न्यू बॅग हाऊस वॉरियर्सनं सांगायचंय लवकर की ते बघा त्यांनी क्षेत्ररक्षण घेतलेलं आहे. तर या ठिकाणी श्रीराज जम्बो इलेव्हनला फलंदाजी करावी लागणार आहे. संघ मालक प्रोत्साहन देण्यासाठी पुन्हा एकदा आपल्या संघाकडे जातात. तात्यासाहेब एक्सप्रेस पांडुरंग रोड लाईन्स. बघा न्यू स्टार वॉरियर्स या संघाची ओळख झाली काल चांगलं क्षेत्ररक्षण म्हणून. तसेच अजून एक संघ होता आर्या 11 म्हणून, त्यात सुद्धा त्या संघानं चांगलं क्षेत्ररक्षण केलं. बघा काल सुद्धा यांनीच ओपनिंग केली होती पांडुरंग रोड लाईन संघासाठी हरिदास लोंढे आणि मयूर कांगडे. आणि आज सुद्धा दोघं खेळायला आलेले आहेत. वा कालच्या सारखीच फिल्डिंग सुद्धा या ठिकाणी लावलेली आहे. बाउंड्रीवरची फळी मनसूर शेख, कुंदन गोळे, सुमित जगताप आणि विनायक जाधव. पुढे ओंकार जगताप, सागर बसवंत आणि किपिंग साठी प्रथमेश येवले. पहिला चेंडू बघा उत्कृष्ट क्षेत्ररक्षण या ठिकाणी सागर बसवंत यांनी केलं. पहिलं षटक आपल्या संघासाठी टाकताना आणि पहिली विकेट घेतली स्वप्नील येवले कॅप्टन. या ठिकाणी त्रिफळाचित केलेलं आहे मयूर कांगडे यांना. दुसरा खेळाडू फलंदाज कोण येतोय पांडुरंग रोड लाईन्सचा. पहिलं षटक आहे बघा. मला वाटतं न्यू स्टार वॉरियर्सची सुद्धा सुरुवात अशीच होती. पहिल्या बॉल मध्ये पहिली विकेट मिळाली पण नंतर बॅटिंगनं कमबॅक केला विनायक जाधव यांच्या बॅटमधून. या ठिकाणी अजय जगताप खेळायला आलेले आहेत. भैरवनाथ क्रिकेट क्लबचे हे खेळाडू सगळे आज आपल्या टीमसाठी प्रतिनिधित्व करतायत आणि खेळतायत. बघा चांगली फिल्डिंग या ठिकाणी ओंकार जगतापने केली. मूर्ती लहान पण कीर्ती महान. किती जोरात बॉल मारला तरी अडवतायत. काका जरा चला लवकर पाय उचलून चला बॉल लागेल. या ठिकाणी आयोजकांना विनंती आहे ज्या ठिकाणी एंट्रन्स आहे चावडीत येण्याला त्या प्रत्येक ठिकाणी उभं राहायचंय आणि ग्रामस्थांना सांगायचंय की तुम्ही पर्यायी मार्गाचा वापर करा. जर कोणाला या ठिकाणी मॅच बघायला यायचं तर त्यांना आत सोडा. बघा कसं चीअरअप करतायत स्वतःच संघाला. पहिलं षटक आणि खूपच कमी अशा 2च धावा मिळाल्या आहेत पांडुरंग रोड लाईन संघाला. दुसरं षटक या ठिकाणी विनायक जाधव घेऊन आलेले आहेत आपल्या संघासाठी. सामना करतोय हरिदास लोंढे. न्यू स्टार वॉरियर्सचा संघ सर्वतोपरी प्रयत्न करताना पण हरिदास लोंढेला नाही थांबवू शकत. बघा पहिल्याच बॉलला 2 धावा घेतल्या चतुराईने. ओंकार बॉल अडवतोय मारला डायरेक्ट डोक्यावरनच. बघा आताच्या सुद्धा 2 धावा आहेत. बाहेरून सांगू नका 2 आहेत का 1 आहेत. पंच आहेत या ठिकाणी. युट्यूब लाईव्ह सुद्धा आहे जरी काय अडलं तरी बघायला. या ठिकाणी 2 धावा. बघा प्रत्येक बॉलला 2-2 धावा येत आहेत. विनायक जाधव या ठिकाणी दुसरं षटक चांगली फलंदाजी करून आता गोलंदाजी करायला आपल्या संघासाठी आलेले आहेत. 2 धावा डिक्लेअर या ठिकाणी गेलेले आहेत. बघा गॅप काढायचा प्रयत्न चालू आहे. स्वप्नील येवले सुमित जगताप यांच्या मधून बॉल मारायचा प्रयत्न चालू आहे पण बॉल सोडत नाहीयेत. आताचा डेड बॉल आहे.
एक रन चतुराईने घेतली डिक्लेअर मध्ये. पुढे बघा या ठिकाणी खेळाडू नाहीये क्षेत्ररक्षणासाठी, त्या ठिकाणी गॅप मध्ये बॉल मारून 1 रन मिळवली. हा चौकार मारला बघा विनायक जाधव, उत्कृष्ट खेळाडू, पण तरी त्यांच्या चेंडूवरती चौकार मारला हरिदास लोंढेनं. बघा ही प्रथमेश येवले, हरिदास लोंढे सारखी पोरं घडली पाहिजेत आपल्या गावात. ही पोरं चांगली खेळतायत. या ठिकाणी पांडुरंग रोडलाईन संघाचा स्कोर 2 षटकांनंतर 15 धावा झालेला आहे. बघा पहिल्या षटकामध्ये 2च धावा होत्या आणि आता 2 षटकं पूर्ण झाली आणि धावा झाल्या 15. बघा लक्ष मोठं असलं तरी संत गतीने त्याच्याकडे चालत राहिलं तर तुम्ही एक ना एक दिवस तिथे पोहोचताच. संघर्ष करावा लागतो, शिस्तीचं पालन करावं लागतं. आणि या ठिकाणी तिसरं षटक चालू, स्वप्नील येवले आपल्या संघासाठी घेऊन आले आणि विकेट घेतलेली. महेश मोरे विनंती आहे तुमचा स्पीकर वाजवू नका. या ठिकाणी खेळाडूंना खेळायला या ठिकाणी अडचण होतीये, तुम्ही वाजवू नका. ग्रामपंचायतीकडून विनंती करू का? जे लाईव्हच्या कॅमेऱ्यामध्ये ट्रॉलीमध्ये पोरं बसलेली आहेत त्यांनी सुद्धा खाली उतरायचे, खाली उतरायचे. बारक्या पोरांना विनंती आहे, बॉल लागेल त्या ठिकाणी. खाली बसवा, हा तिथं खाली बसा, ट्रॉलीमध्ये खाली बसा, तसं बसा आणि बॉलवर लक्ष ठेवा. बॉल जोरात येतोय त्या ठिकाणी. बघा पहिल्या षटकामध्ये सुद्धा विकेट घेतली होती, दुसऱ्या षटकाच्या पहिल्या बॉलला सुद्धा विकेट घेतली. स्वप्नील येवले न्यू स्टार वॉरियर्सचे आयकॉन आणि कॅप्टन आपल्या संघासाठी. जुना अनुभव खेळाचा. अंडर आर्म, हाफ पिच, ओव्हर आर्म तिन्ही प्रकारात खेळतात. अभिषेक वरकडे आयकॉन. या ठिकाणी 1 धाव मिळालेली आहे. प्रथमेशच्या हातातून चेंडू सुटला आणि 1 धाव मिळाली पांडुरंग रोड लाईन्स संघाला. अभिषेक वरकडे, पांडुरंग रोड लाईन्स तात्यासाहेब एक्सप्रेस संघाचे आयकॉन. ऑक्शन पासून याच्या दुसऱ्या दिवसापर्यंत थोडीशी या ठिकाणी गचाळ फिल्डिंग झाली, क्षेत्ररक्षण झालं सागर बसवंत यांच्याकडून, पण मागे सावरण्यात आलं विनायक जाधव यांच्याकडून. त्यांना काय बोलणार, ती फोनवर बोलत चाललेत. एक धाव मिळाली. या ठिकाणी 3 षटक आणि धाव संख्या झालेली 18 रन. बघा नाही या ठिकाणी षटक पूर्ण नाही झालेले, 1 बॉल बाकी आहे. 18 धावा झालेले आहेत. पांडुरंग रोड लाईन संघाच्या या ठिकाणी 18 धावा झालेल्या आहेत आणि तिसऱ्या षटकामध्ये या ठिकाणी अजून 1 चेंडू बाकी आहे. डिक्लेअर धाव काढली बघा या ठिकाणी हरिदास लोंढे यांनी आणि धाव संख्या झाली 3 षटकांनंतर 19 रन. या ठिकाणी ड्रिंक्स ब्रेक तुम्ही घेऊ शकता पाणी पिण्यासाठी. 19 धावा झालेले आहेत. स्कोर 18 धावा झालेल्या आहेत, सॉरी 19 धावा झालेल्या आहेत पांडुरंग रोड लाईन संघाच्या आणि या ठिकाणी 21 धावा त्यांना जिंकण्यासाठी पाहिजेत. बघा दोन्ही ठिकाणी ही जी चर्चा चालू आहे की ही चर्चा झाल्या पाहिजे, या चर्चेमधूनच मार्ग निघतात. या चर्चेमधूनच खेळाडूंना समजतं की काय करायचं आता पुढं. कितीही कसली सिच्युएशन आली, कसली आणीबाणी आली, मॅच कितीही हाय व्होल्टेज झाली तरी कशा प्रकारे त्यातून मार्ग काढायचा आहे. क्षेत्ररक्षण करणारे खेळाडू आणि या ठिकाणी फलंदाज सुद्धा चर्चा करून त्यातून मार्ग काढत असतात.
बघा मनसूर शेख फलंदाजीमध्ये नाही करू शकला, पण या ठिकाणी आता गोलंदाजी करायला आलेला आहे न्यू स्टार वॉरियर संघासाठी. चौथं षटक घेऊन, चौथा आणि पाचवं असे 2च षटक बाकी आहेत. फिल्डिंग मध्ये थोडासा चेंज करतात वाटतं कॅप्टन स्वप्नील येवले. या ठिकाणी सागर बसवंत आणि सुमित जगताप तसेच ओंकारला सुद्धा या ठिकाणी बाउंड्री लाईनवर घेतलेले. पांडुरंग रोड लाईन संघाला थोडी विनंती, थोडे एका बाजूला या, एका बाजूला या फक्त बस. कुंदन गोळे तो बॉल सोडत नाही. मुंबईत सुद्धा खेळण्याचा अनुभव आणि गावी सुद्धा. तसेच आयोजक आणि नियोजनामध्ये सुद्धा सहभाग. या ठिकाणी पुढची जी टीम आहे श्रीराज जम्बो 11 आणि न्यू बॅग हाऊस, या दोन्ही संघांनी तयार राहायचे. पुढची मॅच त्यांची आहे. टॉस उडवलेला आहे आणि टॉस जिंकून न्यू बॅग हाऊस वॉरियर्स या संघानं क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 1-2 मिनिटं पंच त्या गाडीला जाऊ द्या. त्या ठिकाणी खडक रोडला जाण्यासाठी 4 व्हीलरला पर्यायी मार्ग नसल्यामुळं चांगली अपील आणि या ठिकाणी 2 धावा मिळाल्या बघा पांडुरंग रोड लाईन संघाला. चांगला खेळ चालू आहे. बघा 2 मिनिटं पंचांशी चर्चा करा आणि एकच धाव घे. बघा गोष्टी खूप जलद होतात. या ठिकाणी 2 धावा मिळाल्या बघा पांडुरंग रोड लाईन संघाला अभिषेक दत्तात्रय वरकडे यांच्या बॅटमधून. मनसूर शेख चौथं षटक आपल्या संघासाठी घेऊन आलाय. बघा पंच निर्णय पेंडिंग ठेवलाय. पंच सांगतील तो निर्णय, किती धावा, आउट आहे की नाही. या ठिकाणी बॅटिंगच्या संघाला सुद्धा म्हणजे जे पांडुरंग रोड लाईनचा संघ आहे त्यांच्याकडे रिव्ह्यू बाकी. कशाचा रिव्ह्यू आहे? नोचा रिव्ह्यू. या ठिकाणी लाईनच्या नोचा रिव्ह्यू त्यांनी घेतलेला आहे. आयोजकांना विनंती चेक करा. ऐका ऐका 2 मिनिटं डायरेक्ट पेनल्टी वगैरे म्हणू नका. ऐका तो कॅप्टन आहे. 2 मिनिटं ऐका 2 मिनिटं ऐका. तो म्हणतोय मी विचारून आला, आपण विचारूया. सरांना विचारलंय का त्यांनी? पंच विचारलं होतं का? मुकुंद येवले तुम्हाला वॉर्निंग आहे बरं का, तुम्ही पंचांना विचारल्याशिवाय आतमध्ये येऊ नका. नाही म्हणतात पंच, नाही म्हणतात. मुकुंद येवले तुम्ही कॅप्टन आहे, तुम्ही आत येऊ शकता, तुम्ही सांगू शकता तुमच्या प्लेअरला, पण तुम्ही विचारून आतमध्ये या. आत्ताची धाव सांगा अंपायर. एकच धाव आहे बघा. चौथं षटक या ठिकाणी आपल्या संघासाठी टाकताना मनसूर शेख. मॅच थोडी हाय व्होल्टेज होते. अंपायर रिव्ह्यू. चांगला बॉल मारलेला जोरात, पण मनसूर शेखनं अडवला आणि तितक्याच चपळाईनं रनआउट साठी प्रयत्न केला. बघूया आपण रिव्ह्यू मध्ये काय दिसतंय. या गोष्टी जलद होतात, लक्षात ठेवा. आउट आहे या ठिकाणी. हरिदास लोंढे आउट. या ठिकाणी झटका बसला पांडुरंग रोड लाईन संघाला. मुकुंद येवले स्वतः कॅप्टन आता आपल्या संघाचा प्रतिनिधित्व करायला आलेला आहे बॅट घेऊन. षटक संपलंय का? या ठिकाणी 4 ओव्हर 26 धावा झालेल्या आहेत. 6 बॉल मध्ये 14 रनांची अपेक्षा आहे पांडुरंग रोड लाईन संघाला जिंकण्यासाठी. बघा काही घडू शकतं. 6 बॉल मध्ये 14 धावा सुद्धा होऊ शकतात आणि 14 धावा
करून सुद्धा देता येत नाहीत. दोन्ही संघ उत्कृष्ट आहेत. बघा या ठिकाणी अजून एक सूचना आहे. नियमावलीनुसार जेव्हा तुम्ही क्षेत्ररक्षण करताय तेव्हा सुद्धा कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टनच पंचांशी चर्चा करू शकतात. तुमचं काय डिसिजन पेंडिंग आहे, रिव्ह्यू घ्यायचा आहे, सगळ्या गोष्टींसाठी फक्त व्हाईस कॅप्टन आणि कॅप्टन या दोनच लोकांनी पंचांशी चर्चा करायची. ओंकार जगताप काल सुद्धा तिन्ही मॅच मध्ये डेथ ओव्हर टाकायला आलेला आणि आज सुद्धा बघा मूर्ती लहान कीर्ती महान आणि कॅप्टन आणि आयकॉनचा विश्वास दोन प्लेयर आहेत बघा छोटे. या ठिकाणी स्वप्नील येवले यांच्या संघामध्ये ओंकार जगताप आणि प्रथमेश येवले. नो बॉल आहे आत्ताचा. पंचांनी या ठिकाणी नो बॉल दिलेला आहे. कॅप्टन आणि व्हाईस कॅप्टन दोघच तुम्ही चर्चा करा. यस बघा पंच सांगतील तो निर्णय मान्य करायला लागला. आत्ताच्या रन किती पंच सांगा. 2 धावा आत्ताच्या. बघा डेथ ओव्हर घेऊन आलाय ओंकार जगताप. वय कमी पण अनुभवी लोकांमध्ये खेळायला भेटलं, प्रोत्साहन मिळालं. बाउंड्री मुकुंद येवले. बाउंड्री आली बघा. दुसरा बॉल खेळला का मुकुंद आता का पहिला खेळला? पहिलाच खेळलाय वे. पहिल्याच बॉलला बघा बाउंड्री मारली. दुसऱ्या बॉलला बाउंड्री मारली बघा. या ठिकाणी 4 बॉल मध्ये 7 धावांची गरज आहे पांडुरंग रोड लाईन संघाला जिंकण्यासाठी. 7 धावा. दुसरी धाव घेताना अभिषेक वरकडे आउट झालेले आहेत. रन आउट. बघा ही स्ट्रॅटर्जी आहे. विनायक जाधव यांना समजली की कोणाला स्ट्राईक वरती पाहिजे, कोणाला स्ट्राईक नाही पाहिजे. ह्या गोष्टी असतात बघा शिकण्यासारख्या की जेव्हा आणीबाणीची वेळ येते जबाबदारी कोणी घ्यायची आणि जबाबदारी कोणी द्यायची या दोन्ही गोष्टी या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. बघणाऱ्यांना समजलंय की नाही माहित नाही पण या ठिकाणी मुकुंदनं स्वतः जबाबदारी घेतली. अभिषेक वरकडे आउट झाले. सौजन्य दिलेले आपल्या गावातून ते कुणाल रमेश जगताप, कुणाल रेसेस, ओंकार जगताप आणि आकाश मुळीक यांच्याकडून. अक्षय मुळीक का? अक्षय मुळीक. चौकार. आणि बघा ही मॅच कुठून कुठं चालली आहे. हा बॉल असा मुकुंद येवलेनं मारला आणि चौकार मिळाला. या ठिकाणी 38 धावसंख्या झाली बघा. 2 बॉल मध्ये 2च धावा पाहिजेत पांडुरंग रोड लाईन्स संघाला. बरोबर बघा मी म्हटलं होतं ही एक्सप्रेस थांबणारी नाही. तात्यासाहेब एक्सप्रेस आहे. डबल टाप टाकून निघाली गुजरात मधनं. न्यू स्टार वॉरियर सुद्धा कमी नाहीत. पूर्ण प्रयत्न करणार. अशी सहजासहजी मॅच देणार नाहीत. काल 3 मॅच जिंकल्या त्या दोन्ही संघांनी. मुकुंद येवले काल 3 मॅच मध्ये यशस्वी खेळायला परंतु आता पूर्णपणे विश्वास. आणि चौकार पांडुरंग रोड लाईन संघ. हे बघा दोन्ही संघांना सूचना आहे हँडशेक करायचे. मगाशी सूचना दिल्याप्रमाणे बघा न्यू स्टार वॉरियर्सचा संघ सुद्धा या ठिकाणी चांगला प्रयत्न केला. मॅच सोडली नाही शेवटपर्यंत पण मुकुंद येवले तो भैरवनाथ क्रिकेट क्लबचा आमच्या शेंदूरजणे गावचा स्टार खेळाडू 11 आणि या ठिकाणी न्यू बॅग हाऊस वॉरियर्स संघ सुद्धा तयार आहे मला वाटतंय. हे बघा न्यू स्टार वॉरियर्स संघाला सुद्धा मी अभिनंदन देतो की तुम्ही खूप संघर्ष करून पुढे आलाय. कालच्या या दिवसापासून आज आलाय आणि आज सुद्धा तुम्ही मॅच शेवटपर्यंत नेली. अगदी 2 बॉल 2 रन पाहिजे होत्या.
हार जीत होत असते, पण संघर्ष करणं, लढणं हेच या ठिकाणी महत्वाचं असतं. पुन्हा एकदा पांडुरंग रोड लाईन संघाला शुभेच्छा देतो. त्यांनी विश्रांती घ्यावी पुढच्या सूचना येईपर्यंत. आणि या ठिकाणी न्यू बॅग हाऊस वॉरियर्स संघानं आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. आणि मुकुंद येवले आता संघ सोडा आणि आयोजकाचं काम करा. रोहित मांढरे या ठिकाणी माईकशी संपर्क साधा. त्यांची मॅच आहे. बघा श्रीराज जम्बो 11 संघ पुकार दिला, देवाचा जयघोष केला आणि पूर्णपणे तयार आहे असं दाखवलं.